बायको, बोला ना. श्रावण देव सगळं पाळलंय मी. बर मग आता काहीतरी मस्त चमचमीत कर ना. करते, पण माझ्या लेकीच्या आवडीचं. चालतंय की. चला, अंडा बिर्याणी तयार करायची. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे अंडी उकडून घ्यायची. तर पातेल्यात बऱ्यापैकी पाणी घ्यायचं, गॅस मोठ्या आचेवर सुरू करायचा, मीठ घालायचं, यामध्ये 1 चमचाभर मीठ आणि लिंबाचा रस. मीठ आणि लिंबाच्या रसामुळे काय होतं, एकतर अंडं उकडत असताना तडकत नाही आणि त्याचं टर्कल काढायलाही खूप सोपं पडतं. आता 8 अंडी उकडून घेते. अगदी हलक्या हाताने सोडायची. अगदी हलक्या हाताने ठेवायची, नाहीतर काय होतं ना, जरा जरी ते एकमेकाला टच झाला तर ते तुटतात. आता मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आणि 10 मिनिटं अंडी उकडून घ्यायची. चला, अंडी इथे उकळत आहेत, तोवर आपण आहे ना पुढची तयारी करू. आता हा बिर्याणी प्रकार म्हणला ना की त्याला बरिस्ता येतो, म्हणजे तळलेला कांदा. तर तो कांदा तळायला ना 40 ते 45 मिनिटं जातात. तर तो वेळ 8 ते 10 मिनिटापर्यंत आणण्यासाठी काय करायचं, इथे मी 2 कांदे उभे अगदी पातळ स्लाइस करून घेतलेत, हे बघा, आणि उभे चिरून असे मोकळे मोकळे करून घेतले. आता यामध्ये मीठ घालायचं आणि मीठ हे ना छान चोळून घ्यायचं आणि एक साधारणपणे 15 ते 20 मिनिटं मीठ चोळून ठेवायचं, म्हणजे कांद्यातलं पाणी रिलीज होतं. आता इथे बरोबर अर्धा तास झालाय, हे बघा, कांद्याला खूप असं पाणी सुटले. आता हा सगळाच कांदा घ्यायचा, यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. हे बघा केवढं पाणी निघतंय. सगळं पाणी स्क्वीज आउट करायचं आणि कांदा आहे ना असा एखाद्या पेपरवर पसरवून घ्यायचा. इवन तुम्हाला पुढच्या दिवशी बिर्याणी करायची असेल ना, तर आदल्या दिवशी रात्री असं पाणी काढून हवेखाली कांदा सुकायला जरी ठेवला तरी त्यातलं बरंच पाणी कमी होतं आणि कांदा मग पटकन तळला जातो. तर इथे अंडी बरोबर 10 मिनिटं उकडून घेतली आहेत. हलक्याशा त्याला भेगा यायला सुरुवात झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं या गरम पाण्यामध्ये अंडी अशीच ठेवून देऊया. इथे 2 कप अख्खा बासमती घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा, 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की पुरेसं पाणी घालायचं. पूर्ण तांदूळ सोक झाला पाहिजे आणि वर थोडं पाणी, आणि बरोबर अर्धा तास 30 मिनिटं हा भिजण्यासाठी ठेवून देऊया. गॅस बंद केल्यावर उकळत्या पाण्यात 5 मिनिटं ठेवली होती ही अंडी. आता यातलं पाणी पूर्ण काढून घेऊया आणि यामध्ये आता थंड पाणी घ्यायचं. आता हे असं केल्याने काय होतं ना, अंड्याचं जे साल आहे ते पटकन निघतं. हलकंसं हे कटिंग पॅडवर असं फिरवून घ्यायचं. बघा, हे अंड्याचं साल अंड्याला कुठेच काही न होता अगदी सहजतेने निघून येतं. आणि एकदा का याचं साल काढून घेतलं की पुन्हा एकदा हलकंसं पाण्यात फिरवून घ्यायचं, जेणेकरून जर काही याचं कवच याला चिकटलं असेल तर ते निघून जाईल. चला, आता उकडलेली अंडी साल काढून घेतलेली याला असे स्लिट करून घ्यायचं, म्हणजे अंडे आपण तळणार आहोत तर तो जो मसाला आहे ना तो असा आतपर्यंत जाईल. चला, आणि आता पुढची स्टेप करूया. चला, बिर्याणी आहे ना, व्हेज असो किंवा नॉनव्हेज, काजू हा आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. तर तवा गरम करायला ठेवला मोठ्या आचेवर आणि 2 चमचे तेल त्यामध्ये घातलंय. सगळ्यात आधी काजू घालूयात. काजू घालायचे आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. काजू मस्त तळून झाले, छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता काजू आहेत ना असे एका डिशमध्ये काढून ठेवूयात. खूप भांडी आपण आहे ना खराब नाही करणार आहोत. एकाच कढईमध्ये हे सगळं आपण आज तयार करून घेणार आहोत. आता काजू तळून झाला. बरिस्तासाठीचा कांदा आहे, हे बघा, बऱ्यापैकी असं मोकळा मोकळा झाला आहे, पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे. आता हा कांदा याच तेलात सोडायचा. मिसळून घ्यायचं
खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा, कुरकुरीत होईपर्यंत. जेमतेम 10 मिनिटं झालेत आणि हे बघा बरिस्ता किती छान आपला एकसारखा तळला गेलाय, एकदम कुरकुरीत दिसतोय. आता यातलं आहे ना तेल पूर्ण निथळायचं, हे अगदी गरजेचं आहे. आणि हा तळलेला कांदा काढून घेऊयात. बघा असं तव्याच्या बाजूला घ्यायचं, तेल निथळायचं, कांदा काढायचा. तर बरिस्ता तळून उरलेलं तेल आहे, यामध्ये ना आपण ही अंडी छान फ्राय करणार आहोत. कांदा हे किंवा बरिस्ता तळलेलं तेल असतं ना, त्याला चव खूप कमाल असते. बिर्याणीमध्ये ती चव खरंच खूप महत्त्वाची असते. आता हा असा पण कांदा नसेल तळायचा ना, तर कांदा आहे ना काय करायचं, वर्षभरासाठी साठवून ठेवायचा. कसा साठवायचा, कांद्याला मीठ चोळायचं, त्यातलं पाणी काढायचं आणि उन्हामध्ये कडकडीत सुकवायचा. हा सुकलेला कांदा तर आहे ना अर्ध्या मिनिटात तेलात तळून होतो. असा वर्षभरासाठी साठवला की जेव्हा बिर्याणी करायची तेव्हा अर्ध्या मिनिटात कांदा आपला तयार होतो. तर अंड जे आहे याला छान असा सोनेरी क्रिस्प आलाय, तुम्ही बघू शकाल. बघा सगळ्या दिशेने छान असा सोनेरी रंग आलेला आहे, क्रिस्पी झालेला आहे. आता यावर टाकायचं थोडा बिर्याणी मसाला, धणेपूड, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ करायचं कोट. क्या बात आहे. आणि आता हे अंड काढून घ्यायचं. कमाल दिसतात. आता या उरलेल्या तेलातच आपण फोडणी घालणार आहोत. तर सगळ्यात आधी जिरं छान फुललं पाहिजे. आता यामध्ये घालूयात खडे मसाले, ज्यामध्ये तमालपत्र, एक मसाला वेलची, दालचिनीचा तुकडा, जावित्री, जायपत्री, चक्री फूल एक आणि 5 लवंगा, 5 काळी मिरी. हे मिसळून घ्यायचे खडे मसाले. खूप आहे ना खडे मसाले नाही वापरायचे, नाहीतर काय होतं ना बिर्याणी खाताना झटकते. तिखटपणासाठी आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत, त्यामुळे खडे मसाले बेताने टाका, कारण त्यात बिर्याणी मसाला पण जाणार आहे. आता 1/2 किलो कांदा बारीक चिरून घेतलाय, हा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांद्यावर थोडंसं मीठ, म्हणजे कांदा पटकन परतून होईल. कांदा आहे ना सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा. कांदा इथे परतवून होतोय, छान सोनेरी रंगावर परतला गेला पाहिजे. तोवर काय करूयात, मोठ्या कढईवर पाणी घेतलेलं आहे, हे इथे बाजूला आहे ना तापण्यासाठी मोठ्या आचेवर ठेवून देऊयात. कांदा परतवून होतोय, पाण्याला पण इथे उकळी काढायला ठेवलेलं आहे. तोवर आहे ना इथे हा बासमती, अख्खा बासमती बघा एक अर्धा तास मी ठेवला होता आणि छान फुललाय, पांढरा शुभ्र पण झालाय आणि पाणी पण बरंच शोषून घेतलंय. आता यातलं आहे ना पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं. सो अशी एक चाळणी घेऊन पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि हे पाणी आहे ना पूर्ण निथळून घ्यायचं. कांदा आहे ना छानपैकी मऊ झालाय, एकदम तो असा एकजीव झालाय, छान दिसतोय. आता या स्टेजला यामध्ये घालूयात बारीक चिरलेलं टोमॅटो. सो इथे 1 पाव टोमॅटो घेतलेला आहे मी, मिसळून घ्यायचं. यातच आपण हिरव्या मिरच्या देखील घालणार आहोत. पोट फोडून घेतलंय, हिरव्या मिरच्यांचं स्लीट केलेलं आहे. आणि आता टोमॅटो आणि कांदा एकजीव करून घेऊया. चला इथे कांदा टोमॅटो बघा छान असे एकजीव झालेलं आहे, एकसंध झालेलं आहे, कमाल दिसते. आता यामध्ये मसाले घालूयात. तर सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला, त्यानंतर 1 टेबलस्पून धणेपूड, लाल तिखट 1 टेबलस्पून आणि थोडीशी जिरेपूड. आता हे मिसळून घेऊयात. हे सुके मसाले 2 मिनिटं छान परतून घेऊयात. सुके मसाले छान परतून झालेत आणि काय सुरेख रंग आलेला आहे आणि सुवास तर इतका छान दरवळतोय हा जो बिर्याणी मसाला आपण घातलाय त्याचा. आता यामध्ये 1 मोठी वाटी दही घ्यायचंय, 100 ग्राम वजनाला दही आहे हे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं मिसळून घेऊया.
इथे दही बघा छान एकजीव झालंय आणि या मसाल्यातून तेल निघायला सुरुवात झाली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाणी घालूयात, मिसळून घेऊयात. हा मसाला आता 5 मिनिटं शिजण्यासाठी ठेवूयात. आता हा मसाला शिजेल तोवर इथे बघा पाण्याला उकळी आली आहे. पाण्यामध्ये भरपूर मीठ घालायचं, कारण भाताला जी चव लागणार आहे ती त्या मिठाची असणार आहे. जावित्री, चक्री फूल, तमालपत्र, मसाला वेलची, दालचिनी, 5 लवंगा, 5 काळी मिरी. तर पाण्याला उकळी आली की यामध्ये हा निथळून घेतलेला तांदूळ घालायचा, मिसळून घ्यायचा. आता आहे ना मोठ्या आचेवर फक्त एक 7 ते 8 मिनिटं हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. खूप ओव्हरकुक करायचं नाही, 8 मिनिटं मॅक्स टू मॅक्स लागतात. आपला भात शिजतोय तोवर ही ग्रेव्ही जी आपण बनवली आहे बिर्याणीसाठी बघा काय सुरेख रंग आलेला आहे. आता या ग्रेव्हीला बेसला आपण घालणार आहोत अंडी. आणि हा भात अख्खा बासमती जो शिजायला ठेवला होता हाही बघा छान शिजलाय, लांब सडक झालेला आहे. आणि हा हलकासा प्रेस केला की त्याचा तुकडा पडतोय. हा असा तुटला पाहिजे, याचा अर्थ हा फुल्ली कुक झालेला नाहीये. असाच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. हा आहे ना अजिबात पाण्यामध्ये ओव्हरकुक करू नका. एक 80% शिजला पाहिजे, हलकासा त्याचा तुकडा पडला पाहिजे, कारण उरलेला तांदूळ पण या बिर्याणीमध्ये शिजवणार आहोत. आता यातून आहे ना हा भात असा निथळून घ्यायचा, पाणी निथळायचं जितकं शक्य असेल, थोडं राहिलं तरी काही हरकत नाही. आणि हा भाताचा थर बिर्याणीवर घालून घ्यायचा. तव्याच्या सगळ्या बाजूने असं पसरवून घ्यायचा भात. चला आता यावर बिर्याणी मसाला घालते. भातावर थोडासा केशर म्हणजे रंग छान येईल, कोथिंबीर, पुदिना आणि साजूक तूप 3 ते 4 चमचे. झाकण ठेवायचं. आता इथे ना एक छोटूसं गॅप आहे, तर इथे लवंगा लावते म्हणजे त्यातून वाफ बाहेर नाही येणार. आता गॅस सुरू करते आणि मंद आचेवर, अगदी मंद आचेवर 15 मिनिटं ही बिर्याणी आपल्याला वाफवून घ्यायची. चला इथे अगदी मंद आचेवर 15 मिनिटं बिर्याणीला वाफ काढून घेतलेली आहे. आता गॅस बंद करते. 5 मिनिटं अशीच ही वाफेवर ठेवून घेऊयात आणि अशीच कढई आधी आपण वेइंग स्केलवर ठेवूयात, म्हणजे मग वजनाला किती झाले ते लक्षात येईल. आधी रिकामी कढई असताना ते आपण वजन बॅलन्स करून घेतलं होतं. आता भरलेली कढई ठेवून किती वजन होतंय बिर्याणीचं ते बघूया. तर ही बिर्याणी 3 ते 4 जणांसाठी पुरेशी आहे, म्हणजे मोर दॅन इनफ आहे असं म्हणतो. फक्त बिर्याणी जरी खाल्ली तरी ती पुरेशी होईल. वजनी जर तुम्ही विचाराल तर वजनी 2 किलोला थोडीशी जास्त भरलेली आहे, म्हणजे वजनाला 2 किलोपेक्षा जास्त भरते आणि 4 जणांचं व्यवस्थित यामध्ये पोटभरीची बिर्याणी तयार होते. अंडी किती खातात त्याप्रमाणे मग तुम्ही थोडीशी एखाद दुसरे अंड यामध्ये वाढवू शकता. अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.